नमस्कार मंडळी, मी आपला डी एन साबळे. पहिला वापरा नंतर विश्वास करा. आज आपण आलेलो आहोत रेमंडमध्ये. रेमंडचं 10X एरा नावाचं कॉम्प्लेक्स आहे. त्याचा मी तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवणार आहे. ॲक्च्युली फ्लॅट हा खूप सुंदर आणि खूप चांगला आहे. रेमंड रिअलिटी मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहे आणि जवळजवळ 150 ते 250 एकर्समध्ये हा प्लॉट आहे. आणि शेजारीच त्याची सिंघण्या शाळा, विवेना मॉल, ज्युपिटर हॉस्पिटल या सगळ्या सुखसुविधा अशा सज्ज असणारा एक फ्लॅट, सॅम्पल फ्लॅट मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप सुंदर आणि अतिशय चांगला फ्लॅट आहे जो तुम्हाला मी दाखवतो. हा फ्लॅट जेव्हा आपण ओपन करतो, फ्लॅट ओपन केल्यानंतर ज्यावेळेला आपण इमिडिएटली आतमध्ये येणार, सगळ्यात पहिलं तुम्हाला फॉयर एरिया मिळतो आणि तो फॉयर एरिया असेल जवळ 5x5चा फॉयर एरिया असणार आहे, जो तुम्ही बघू शकता. इथे मस्तपैकी आणि सुंदर असं तुम्हाला एंट्रीच्या वेळेला ही जागा मिळते. ज्या वेळेला आपण एंट्री करतो, एंट्रीच्या इमिडिएटली ज्यावेळेला आपण हॉलमध्ये येतो, तो हॉल पण तुम्ही बघितला तर डायनिंग सहित आणि ह्या बैठकीचा सगळा विषय जर बघितला तर 18x10चा मस्त प्रशस्त असा हा हॉल असणार आहे. हा सॅम्पल फ्लॅट आहे. हा सॅम्पल फ्लॅट आहे त्यामुळे त्याचा एरिया त्या पद्धतीचा आहे आणि सजवलेला हा डेकोरेटिव्ह आहे. आपण ज्यावेळेला घेणार आहोत त्यावेळेला हा डेकोरेटिव्ह इथनं एवढं नसणार आहे, अनफर्निश असणार आहे. त्यावेळेला हॉल आपण संपवतो. हॉलच्या बाहेर आपण आल्यानंतर चांगली आणि मस्त अशी बाल्कनी दिलेली आहे, जी 4x4ची ही तुमची बाल्कनी असणार आहे. खूप प्रशस्त अशी बाल्कनी असणार आहे. ज्यावेळेला बाल्कनीमध्ये आपण थांबणार आहोत त्यावेळेला तुम्हाला एक सिटी व्ह्यू असणार आहे आणि जर अपोजिट डायरेक्शनला आपण फ्लॅट बघितला तर येऊर हिल्सचा व्ह्यू असणार आहे. म्हणजे ह्याला दोन व्ह्यू आहेत. एक फ्रंट म्हणजे एक सिटी व्ह्यू असणार आहे आणि एक तुमचा येऊर हिल्सचं फेसिंग असणार आहे. सो मला असं वाटतं की हा ज्या वेळेला आपण हॉल होतो, हॉलच्या नंतर आपण इमिडिएटली ज्यावेळेला ह्या साईडला, हॉलच्या ह्या साईडला येणार, मार्बोनेट बनवलेल्या पद्धतशीर असं मस्त आणि सुंदर वापरलेलं किचन तुम्हाला ह्या साईडला मिळणार आहे, जे तुम्ही बघू शकता. किचन जर बघितलं, तुमचं हे वॉशिंग मशीनचा पॉईंट आहे. वरती तुम्ही ह्या पद्धतीचं किचन बोथ साईड तुम्हाला याचं हे असणार आहे आणि त्याच्यानंतर 11x8 ही तुमची किचनची प्रशस्त आणि अशी मोठी साईज तुम्हाला इथे ह्या किचनमध्ये मिळणार आहे. आणि ज्यावेळेला आपण किचनच्या बाहेर येऊन हॉलमधनं ज्यावेळेला आपण ह्या साईडला जाणार आहोत तर हा पण तुम्हाला पॅसेजचा जो एरिया आहे 5.5x3चा हा पॅसेजचा एरिया तुम्हाला मिळतो आणि इमिडिएटली तुम्हाला इकडे हे तुमचं वॉशरूम मिळणार आहे, जे खूप मोठं आणि चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे. जॅग्वारची फिटिंग आहे. 7.5x4चं तुमचं हे बाथरूमची साईज असणार आहे. आणि सगळ्यात चांगला प्लस पॉईंट तुम्ही जर बघितला तर 2x3चं तुम्हाला ड्राय एरिया इथे मोठा मिळतो. ड्राय एरिया आहे 2x3चा. तर हा ड्राय एरिया जेव्हा 2x3चा तुमचा संपतो, आपण ह्या वॉशरूममध्ये येतो. वॉशरूममधनं ज्यावेळेला आपण रिटर्न बाहेर येणार त्यावेळेला ह्या साईडला त्याचं एक चिल्ड्रन्स बेडरूम असणार आहे, ज्याची 10x11ची साईज असणार आहे. फक्त बेडरूमची साईज आहे ही 10x11ची. त्याच्यानंतर वॉर्डरोब स्पेस जो आहे तो परत वेगळा आहे. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही काउंटिंग करणार तर बेडरूमची साईज ही वेगळी आणि वॉर्डरोबचा एरिया तुम्हाला याच्यामध्ये मी इन्क्लूड करून सांगितलेला नाही आहे. म्हणजे याचे 10x11ची ही बेडरूम, चिल्ड्रन बेडरूम आहे. बेडरूमची साईज तशी प्रचंड आणि चांगल्या पद्धतीने मोठी आहे. तर जवळजवळ जर तसं विचार आपण जर केला तर हा फ्लॅट आणि याची किंमत मी तुम्हाला आत्ता लवकरच कळवतो. आणि ज्यावेळेला आपण मास्टर बेडरूमला एंट्री करणार त्यावेळेला तुम्हाला असं प्रॉपर पॅसेज मिळतो आणि त्याच्यानंतर परत हा वॉर्डरोबचा स्पेस तुम्हाला इथे मिळेल वेगळा. आणि त्या पद्धतीनं मग हे जर बेडरूम तुम्ही बघितलं तर ह्या बेडरूमची साईज जवळजवळ 11x10ची ही बेडरूमची साईज असणार आहे. वॉर्डरोबचा एरिया त्याच्यामध्ये वेगळा असणार आहे. तर अशा पद्धतीचं हायटेड सिलिंग हाईट पण मजबूत आणि चांगली आहे. आणि त्याच्यानंतर मास्टर बेडरूमचं बाथरूम जे आहे हे बाथरूमही चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे. ह्याच्यामध्ये जॅग्वारची फिटिंग केलेली आहे. आणि हे बाथरूमची साईज पण जर तुम्ही बघितली तर 7.5x4ची याची बाथरूमची साईजही असणार आहे. तर अशा पद्धतीचा हा रेमंड 10X एरा नावाचं हे ठाणा स्टेशनपासून साधारणतः खूप जवळ अंतरावरती हे प्रोडक्ट आहे. जवळजवळ 150 एकरचं लँड पार्सल डेव्हलपरचं स्वतःची त्यांची ओन कंपनी होती. त्याच कंपनीमध्ये यांनी बिल्डिंग बनवण्याचा प्लॅन केला. बऱ्यापैकी त्यांनी बऱ्याचशा बिल्डिंग आता OC रिसिव्ड आहेत. आता काही प्रोजेक्ट आहेत ते तुम्ही त्या पद्धतीनं हे बघितलं तर सगळ्या वेळच्या वेळेला त्यांनी पोझिशन वगैरे सगळं दिलेलं आहे. रेमंड हे नाव खूप चांगलं आहे. आता ह्या ज्या 10X एरा जे आहे त्याचं पोझिशन साधारण तुम्हाला डिसेंबर 2027पर्यंत असणार आहे. तर ह्याचा जो कार्पेट आहे तो साधारणतः 711 कार्पेट आहे. आणि याच्याचमध्ये जर आपण गेलो तर जवळजवळ 615 कार्पेटचं पण एक घर तुम्हाला इथे मिळतं. ह्याची पोझिशन तुम्हाला डिसेंबर 2027पर्यंत मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे हे ज्युपिटर हॉस्पिटल किंवा विवेना मॉल ह्या सगळ्या आणि शहरापासूनही कनेक्ट खूप चांगलं आहे. मेट्रो स्टेशन तुमचं माझेवाड्याचं जे येईल त्याच्यापासून पण खूप जवळ हा प्रोजेक्ट असणार आहे. याच्या ज्या किमती आहेत साधारणतः 711 कार्पेटचं जे घर आहे त्याचं कोटिंग 1,83,00,000 आहे आणि ते निगोशिएबल आहे. त्याला
त्याला आपण ज्यावेळेला तुम्हाला आवडेल त्यावेळेला आपण बसून त्यांच्याशी संपर्क करून चांगल्यात चांगल्या पद्धतीनं रेट आपण करून देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि त्यानंतर जो दुसरा आहे जो 615 कार्पेट आहे, साधारणतः 1,61,00,000 रुपये त्याची किंमत आहे. अशा 2 कॉन्फिगरेशन्स ह्या बिल्डिंगमध्ये असणार आहेत. तर तुम्हाला जर व्हिजिट वगैरे करायची असेल तर तुम्ही नक्की मला फोन करा. मी तुम्हाला ह्या प्रोजेक्टची व्हिजिट करवतो आणि त्यानंतर तुम्हाला आवडलं तर मग पुढची आपण चर्चा नक्की करू शकतो. सिंगानिया हे मार्केटमध्ये खूप चांगलं नाव आहे. त्यामुळे इथे जे शाळा आहे किंवा मग विवेना मॉल आहे, ज्युपिटर हॉस्पिटल, ह्या सगळ्या सुखसुविधा आणि ठाणा स्टेशनपासून साधारणतः 3.5 किलोमीटर अंतरावरती हे घर असणार आहे. जर तुम्हाला ह्याच्याबद्दल इंटरेस्ट असेल तर मला फोन करा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुर्तास मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.